उपोषणावरती तुम्ही ठाम आहात, उपोषण करताय, काय कशा पद्धतीने असेल, कधी सुरू करता? आणि दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही असं वाटतंय का? डबल उपोषण करण्याची वेळ का? नाही, आता त्यांची 15 तारीख आहे, परंतु पहिल्यासारखं पुन्हा होऊ नये, नागपूरच्या अधिवेशनासारखं हे करू ते करू ते करू नाही, म्हणून आम्ही आता सावध आहे. कारण बेसावधपणा समाजाच्या मुळावर आला नाही पाहिजे, समाजाचा पुन्हा एकदा घात नाही झाला पाहिजे, याची आपण आंदोलक म्हणून खबरदारी घेतलीच पाहिजे. म्हणून 10 तारखेपासूनच, कारण 15 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, 10 तारखेपासूनच त्यांना ही सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बद्दलची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. केसेसच्या बाबतची ही प्रक्रिया त्यांना सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी 10 तारखेपासूनच आम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली. आणि दुसरंही सरकारकडं माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं आहे की या करोडो मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती की येत्या 2 दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचं जे अधिसूचना अध्यादेश आपण काढला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा. मागासवर्ग आयोगानंही तुम्हाला अहवाल सादर केला आहे, त्याही बाबत तुम्ही त्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करून माननीय न्यायालयातसुद्धा तुम्ही तो अहवाल सादर केला पाहिजे. यासाठी विशेष अधिवेशन ते सरकारनं येत्या 2च दिवसात तातडीने घेऊन हा विषय मार्गी लावावा. बीडसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घ्या असं सांगितलं होतं तुम्ही. बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते, मात्र एकही गुन्हा मागे घेण्यात आला नाही. अजूनही धरपकड सुरू आहे, कसं पाहता याच्याकडे? तेच सरकारला म्हणणं आहे आमचं की एकीकडून लेखी देत आहे, एकीकडून आंतरवालीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ म्हणण्याचे 3 दिवसात घेऊ म्हणले होते, त्याला आता 4 महिने उलटून गेले, तेही घेत नाही आहेत. मग नेमकी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतंय हेच मला या उपोषणातून समजून घ्यायचं. प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असते? प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघांच्यात मतभेद आहेत का असं वाटतं? कारण गुन्ह्याची तुम्हाला एक जण सांगताय की मागे घेऊ, मुख्यमंत्री सांगतायत, आणि गृह मंत्रालयाकडे हा विषय आहे. ते असेल त्यांच्यात मतभेद का नसेल हे मला नाही सांगता यायचं, परंतु तसं एवढ्या मोठ्या समुदायाबद्दल असतील तर ते करू नये, कारण त्याचा परिणाम खूप मोठा होणार आहे. मराठा मुलींसोबतच मराठा मुलांचं देखील शिक्षण मोफत केलं जाईल असं सांगितलं होतं, त्या संदर्भातला काही निर्णय झालेला आहे? घेतो म्हणलेत, त्याबाबतचं ते घेतो म्हणलेत, कारण आपण मागणी केली होती की आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना सर्व क्षेत्रातलं शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण मोफत करा आणि मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरतीही करू नका. नोकर भरतीच्याबद्दल तर आमचं आजच बोलणं झालं की तुम्ही नोकर भरती शिक्षकाची त्याची काढली तर हे असं कसं होऊ शकतं आहे. आणि तुम्ही तर सांगितलं होतं की आम्हीच सांगितलं होतं त्यांना, तुम्ही आम्हाला लोकांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या पोटावर पाय नाही द्यायचा, तुम्हाला जर नोकरी भरती करायची असेल तर तुम्ही करावी, परंतु मग आमच्या जागा राखीव ठेवल्या पाहिजेत. तर त्यांनी त्यावेळेस हा म्हणले होते, आज त्यांनी पुन्हा सांगितलं की आम्ही जागा राखीव ठेवणार आहे. मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीना आरक्षण मिळालं आहे, तुम्ही ओबीसी मंडल आयोगाला चॅलेंज करताय, तुम्हाला ओबीसीना आरक्षण ती येड आहे, त्याला काय कळत आहे? त्याला आम्ही काय म्हणतोय हे समजून घेत जा की तुम्ही 3 वेळेस आमचं आरक्षण घालवलं आहे, आता पुन्हा त्या वाटेवर तुम्ही येऊ नका. आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवांचं वाटोळं करायचं नाही, पण त्यांनीसुद्धा कुठंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी थांबलं पाहिजे. एवढे विषारी विचार आणि एवढा आकर्ष एखाद्या समुदायाविषयी जातीविषयी नसला पाहिजे, कारण आपण मंत्री आहेत आणि आपण घटनेच्या पदावर बसलेले. तो जर वारंवार तेच करत राहिला तर आमचा नाविलाज आहे, आम्हाला मग चॅलेंज करावंच लागेल. तुम्ही आमच्या लेकराला खाऊ देत नाहीत म्हणल्यावर त्याला आमचा नाविलाज आहे. आणि याला सगळा दोषी ते व्यक्ता असणार आहे, ओबीसी बांधवाचा याचा काही दोष नसणार आहे. आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा, तू मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नको, तुझ्यामुळं आमचं वाटोळं होऊ शकतं, कारण तू वाटोळं करणाराच आहे. तो आडनावच वाटोळं करणारा पाहिजे होतो, कारण तो ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडीत आहे, तो जिथं जाईन ते मोडून टाकतो सगळं. आता ओबीसी बांधवांचं सुद्धा सगळं आयुष्य उद्ध्वस्त तोच करू शकतो. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारणार असं तुम्ही म्हणाला होता, कुठल्या प्रश्नांवरती हे आंदोलन असेल आणि त्याचं काय? नाही, मला अगोदर नव्हतं माझ्या डोक्यात ती, पण ते काल नाशिक जिल्ह्यात आणि तिकडं कार्यक्रम झाले, तिकडचे शेतकरी इतके ताकदीने एकत्र आले होते. ते म्हणले ही मुद्दा तर कापून कडीला लावणारच, हे सोडणार नाही. त्यांनाही पण शेतकऱ्यांचाही प्रश्न लय मोठा आहे. 70-80% मराठा शेतकरी किंवा शेतकऱ्यात आपल्या जातीभेद करण्याची काही गरज नाही. शेतकरी म्हणून मुद्दा जरी घेतला तरी ते आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि तुमच्यासारखा इमानदार माणूस पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणलं आता हे ज्वलंत मुद्दा आहे माझ्या पुढं मराठा आरक्षणाचा, ह्यो एकदा मार्ग लागू द्या, मग जर शेतकऱ्याचं म्हणणं असेल तर त्यातही उतरू.
आरक्षणाचा मुद्दा हा मोठा आपण हाती घेतला, मात्र एकीकडं खाजगीकरणाचा घाट शासन मोठ्या प्रमाणात घालतंय, नोकर भरती होत नाहीये, खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होतं काय? नाही विषयाला फाटे फुटतील त्या विषयात मी आत्ताच नाही बोलणार. तुम्ही नोकर भरतीमध्ये मराठ्यांच्या जागा राखीव ठेवा असं सांगितलं गेलं होतं, मात्र आरोग्य विभागाच्या जवळपास 1400 जागांच्या पेक्षा जास्त जागा राज्यातल्या त्याची प्रक्रिया सुरू झालेली, मात्र त्या ठेवल्या गेल्या नाही. त्यात मराठा समाजानं कुठलं असं स्पेशल राखीव जागा ठेवणं असं कुठलंही प्रक्रिया केली? त्यांनी ठेवणार आहेत म्हणून सांगितलं, कारण अर्ज दाखल केलेले आहेत, भरती झालेली नाही आहे कोणचीच आणखीन. त्यावेळेस आत्ता आमचं मला वाटतं 11 साडे11लाच बोलणं झालं त्या विषयावर. ज्यावेळेस ते शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी आले त्यावेळेस मी ताबडतोब, मला एक सवय आहे, लगेच माझ्या लक्षात राहत नाही, मी कामात हे कंटिन्यू समाजाच्या, मी त्याच्यासारखा मोकार नाही एकूणकडे हिंडायला. त्यामुळे मी जिथल्या तिथं फोन लावून लगेच तो विषय सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आज सकाळी 11:30 वाजता बोलल्यामुळे त्यांनी सांगितलेलं की जागा राखीव राहणार आहेत. छगन भुजबळ असंही म्हणाले की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी आहे, परंतु ओबीसीतून मागणं ही झुंडशाही आहे. जाऊन त्याचं नका विचारे जो मला, त्याला काय कळत आहे काय की त्या झुंडशाही आहे का काय, तुला काय माहिती? गेले मराठी ओबीसी आरक्षणाचं वेगळं कोणचं देतो आता? गेले मराठी ओबीसी आरक्षण वेगळं कोणचं देतो? मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, त्यांनी शब्द दिला होता, शपथ घेतली होती, आज त्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा देतात? नाही आता ते बघा, तो सामाजिक प्रश्न, ते वैयक्तिक आहे. शुभेच्छा तर आपण कोणाला पण देतो, शत्रू असला तरी देतो, मित्र असला तरीही देतो. त्यांना शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे काय असं काय हे विषय? संरक्षण करावं, आरक्षणाचं संरक्षण ते तर करावंच लागणार आहे त्यांना, कारण तिथंच शब्द घेतलेला आहे आपण. त्यांच्या हातानं ज्यावेळेस आधी सूचना आदेश स्वीकारला त्याच वेळेस सांगितलं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, कारण मराठा समुदाय खूप मोठा आहे. याची नाराजी कोणत्याच सरकारला परवडणार नाही, कारण मराठा हा पूर्वीचा राहिलेला नाही. आता स्वतःच्या लेकरासाठी एक आलेला आहे, तो पक्षी आणि नेते आता मानत नाही, तो स्वतःचं लेकरू मानतो. लेकरासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. शेवटचा प्रश्न, आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये विरोधक म्हणून कोण वाटतंय तुम्हाला? आता सगळे उताने पाताने पडलेच, आता कोणी विरोधक राहिला? सगळे उताने पाताने पडलेत, कोण नाही राहिला. आता गेले मराठी ओबीसी आरक्षणात, आणि पट्ट्या आहे ना, मराठ्यांना मायबाप मानलंय. मी मुलगा आहे ना या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा, जीवाची बाजी लावून उद्यापासून लढणार आहे, जीवाची बाजी लावून, पण हटणार नाही. जीव जरी गेला ना तरी हटणार नाही. मराठ्यांच्या पदरात दुसऱ्यांदा ही अंमलबजावणीचा गुलाल टाकून आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय अंमलबजावणी इंचवर बी हटत नाही, कारण मी मरायला भेटच नाही. आणि मला जर उलसिक बी काय झालं तर सरकारचं काय होईल सरकारला माहिती, कारण माझा मायबाप मराठा समाज महाराष्ट्रातला पुरा रस्त्यावर येणार आहे. पण दादा, तुमच्या तब्येतीची काळजी म्हणून अनेक जण सांगतात की उपोषण करू नका, मात्र त्या संदर्भातला थोडा कुठला विचार केला जाऊ? दादा, मी कधीच समाजाच्या शब्दाच्या पुढे गेलो नाही आत्तापर्यंत. फक्त एवढीच वेळ आहे की मी समाजाच्या शब्दाच्या पुढे चाललो, पण मी वाईट बी नाही करायलो, त्यांच्याच लेकरासाठी लढायलो. ते म्हणतायत मला तुम्ही उपोषणाला बसू नका, पण मी एवढ्याच वेळेस त्यांचं ऐकत नाही, कारण मला माहिती आहे खूप वर्षानंतर 70-75 वर्षानंतर आमच्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला. आपण जर आत्ता हटलोत ना तर ह्या लेकरांचं वाटोळ होईल. त्यामुळं मला बसावंच लागतं, त्याशिवाय अंमलबजावणी होतच नाही. मग जर मी आमरण उपोषणाला बसलो तर त्याची अंमलबजावणी होती, आणि मी का जीव राखावा, का जीवाची या समाजासाठी पर्वा करायची? एक जीव जाईल जाऊ द्या गेला तर, परंतु करोडो लेकरं त्यांच्या चेहऱ्यावर आरक्षण मिळाल्यामुळं आनंदाने हसू येणार आहे. लाखो नाही गेले पाहिजे, एक गेला तरी चालतो, आणि मी त्याला तयार आहे उद्यापासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.